आईला किती सुंदर दिसते मी. अभि अभि काय करतेस तू? अगं आई मी चेहऱ्यावरचा मेकअप करते. अभि तू पुरुष आहेस ना? हा मेकअप बायकांचा आहे, तो बायकांनी करायचा असतो, तू नाही करायचा. पण आई मला हा मेकअप करायचं खूप मन होतं. अरे पण हा बायकांचा मेकअप आहे, तू करायचा नाही, तू पुरुष आहेस ना. सॉरी आई, परत नाही करणार. मी तुमच्या भावना समजू शकतो. हा अभिच्या जीवनातील एक टर्निंग पॉईंट आहे. त्याचा जन्म जरी पुरुषाप्रमाणे झाला असेल तर त्याचं मन, त्याचा स्वभाव हा एखाद्या स्त्रीप्रमाणे आहे. तुम्ही त्याला वेळोवेळी काउन्सिलिंग करत राहा, त्याच्या मनावर बिंबवा की तो एक पुरुष आहे. थोडे दिवस जाऊ द्या, बघूया आपण त्याच्यामध्ये काय सुधारणा होते ते, त्यानुसार ठरवू आपण. ए पुरे थांब जरा. हा बोला. ही पोरगा आमच्या समाजाचा आहे, कुठे घेऊन चाललीस त्याला? पोरगा आम्हाला दे. मी नाही देणार ही माझं पोरग. अगं तुला समाज जगू देणार नाही. किन्नरची आहे म्हणून तुला चिडवतेली, ती पोरगा आमच्या आम्हाला देऊन टाक. मी याला शिकवणार आहे, ह्याच्या पायावर उभा करणार आहे, ह्याला मी डॉक्टर बनवणार आहे. अगो भैया शिकव, मोठं कर. तुझ्या वणी आम्हाला आईबा मिळली असती तर आम्ही बी शिकून मोठं झालो असतो. असू दे बाई, सांभाळ चांगलं. जगदंबा तुझं चांगलं करू, चांगला शिकव. अरे सौर्या, हे बघ किन्नर आणि किन्नरची आहे. अगे अंजली, काय होतीस तू आणि काय झालीस तू? झालीस ती झालीस, एका किन्नरची आई झालीस. अंजली अगे थांब की अंजली. किन्नरची आई किन्नरचा बाळा घेऊन आली. का रे बाबा, कुठे कमी पडला होतास? अरे लाजा वाटे पाहिजे तुम्हाला, लाजा. अरे ती लहान लेकरू आहे रे, बघा जरा त्याकडे. ती जरी लहान असलं ना तर ती डॉक्टर आई स्वप्न बघताय रे. तुम्ही लागा एवढं मोठं झाला तरी मी लागा गावात बोंबले हिंडताय. हा तुला घरी आया बहिणी आहेत का नाही? त्या बरं आहे का ना तुझ्या घरी आया बहिणी? हा तुम्ही एखाद्याच्या आया बहिणीची इज्जत राखायची सोडली, घालवू तर नका रे. उद्या तुझ्याच आया बहिणीची कोणी चौकात इज्जत काढली, काय करशील? काय करशील रे? हा आज तुम्ही माझ्या बायकोची पोराची इज्जत काढली. हा जरा विचार करा, चांगलं वागा. अरे देवानं जर त्याला असा जन्म दिला असला तर त्यात त्याची चूक आहे का? हा लगा नका असं वागू, चांगल्या मार्गाने वागा. बघा जमलं तर तुम्हाला. चला थांब बसा. अगं बाय बघ की बाई, किन्नरला पोराला सांभाळत नसले, हिला काय का काय? किन्नर पोराला सांभाळत दिकुल भाग्यवंत असते. ती चांगली म्हणून बिचारी तिच्या एका पाया उभा करायला लागली. डॉक्टर करायची आहे ती, आणि तू म्हणाला लेवी तसं. तुला लाज बीज आहे का? अरे देवा, काय चुकी झाली रे माझ्याकडून अशी? मला
कसा जन्म दिलास तू? शाळेत जर कोणाला बसायला गेलो तर मला किन्नर बोलतात, मला साईडला फेकतात. ना माझ्यासोबत कोण खेळत, ना माझा एक मित्र. शाळेत गेलो तर कोण ना माझ्यासोबत खेळत, ना बघत माझ्याकडे. अरे एक मित्र नाहीये माझ्याकडे. आम्हालाच खरे अशी शिक्षा? आम्ही माणूस नाही आहोत. आम्हाला नाही वाटत आमचे 4 मित्र असावे. आम्हाला पण जगायचंय का? कुठे शिक्षा दिली का? सांग ना का? तू इथं बसू नको रे, मागे जा. तू किन्नर आहेस तू मागे जा. चल मागे बस. चल मागे जा. बस. तू मागे जा. किन्नर आला. हे किन्नर आला. जागी लगा. कबड्डी 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 कबड्डी. मला पण घे ना खेळायला. नाही आम्ही तुला नाही घेणार, कारण तू किन्नर आहे. जा इथून तू. कधी यायचा अभि? तुमचा आवी तळ्याकडे पळत गेला. काय? अभि 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 नाही, सोड मला. मरायचं आई, मला सोड. अभि असं करायचं नाही. माझा एक मित्र शाळेत नाही आणि मला डबा खायला एकटे बसवतात. ना माझ्यासोबत कोण खेळत. मी गावात गेलो तर सगळे माझ्याकडे बघून असतात. मला नाही जगायचं. असं करायचं नाही रे अभि. तू जर असं केलं तर मी कुणासाठी जगायचं सांग बघू. अभि नाही आई, तू सोड मला. अभि अभि परत असं कधी करायचं नाही. मला वचन दे की परत तू असं कधी करणार नाहीस. ठीक आहे, मी तुला वचन देतो. आई, बाबांचं डोकं दुखतंय का ग? हो रे बाळा. आई बाबा, मी जेव्हा डॉक्टर बनेन ना, तेव्हा मी तुम्हा दोघांपैकी कुणालाही आजारी पडू देणार नाही. त्याच्यासाठीच मी खूप अभ्यास करतोय. अरे बाळा, ये माझ्या बाळा. मी तुमच्या दोघांचंही स्वप्न पूर्ण करेन आणि मी डॉक्टर बनेल.
अरे काय नाही रे, आजचे अपडेट बघतोय जरा. ये बस. अवी, मग आज आईने काय शिकवलं तुला? हे काय? म्हणजे कुणी कितीतरी काय वाईट बोललं तर ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि जय श्रीराम बोलायचं. वा वा वा, छान छान छान. बाळा, आईस्क्रीम कसं आहे? छान आहे. आवडलं तुला? हो. बाबा, माझं नाव अवी का ठेवलंय हो? अरे तुझ्या आईचं नाव काय आहे? अंजली. अंजली. हा. आणि माझं नाव विजय. अंजलीचं आणि विजयचं वी दोन मिळून अवी. तुला आवडलं ना? हो. बाबा, किन्नर म्हणजे काय हो? अरे किन्नर म्हणजे देव माणूस. का रे, आज का प्रश्न विचारला? मी जेव्हा शाळेत जातो ना, तेव्हा माझे सगळे मित्र मला किन्नर म्हणून चिडवतात. आणि ना माझ्यासोबत कोण खेळत. सगळे शिक्षक पण माझ्यावरती असतात. देवाचे कोण मित्र असतात? नाही. देव कोणाशी मैत्री करतो? तू असं मनाला लावून घेऊ नको. हो. प्रत्येकचं प्रश्न तुला जर तसंच काय वाटतं तुम्ही नाही ना खेळायला, आपण खेळायचं. मला एक प्रॉमिस कर कसलं? की तू खूप शाळा शिकून अभ्यास करून डॉक्टर बनशील. हो बाबा, मी तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. चल बस. अंजली, मला वाटतं तू आपली अॅनिव्हर्सरी विसरली अशी. नाही रे विजय, पण हल्ली अभिमुळे तुझ्यावर माझं थोडं कॉन्सन्ट्रेशन नाही होत होते. सॉरी विजय. प्रांजली, मी तुझ्यासाठी काय आणलं माहिती आहे? हे बघ, तुझ्या आवडती कॅडबरी. हा. काय आवडते तुला? विजय, हा? एक विचारू? हा, विचार ना. आपला संसार करताना मी कुठे कमी तर नाही पडली? अगं नाही ग, तू जगातली बेस्ट आई आणि बेस्ट बायको आहेस. खरंच? खरं बोलतोय ना तू? हो, तुझी शपथ. आपल्या आवीला आपण डॉक्टर बनवू. हो, नक्की. किन्नर बाळ जन्माला आलं म्हणून त्याला वाऱ्यावर सोडणं म्हणजे जबाबदारी नाकारणं. आपल्या मुलाचं आयुष्य घडवायचं की बिघडवायचं हे प्रत्येक आई वडिलांवरती अवलंबून असतं. आपण जरी किन्नर म्हणून जन्माला आलो असलो तरी मोठी स्वप्न बघायचे आणि ते पूर्ण करायचे. धन्यवाद. धन्यवाद.